लहान मुलांसोबत काम करायचा निर्णय घेतलास? हे फील्ड का चूज केलंस? मला लहान मुलं खूप आवडतात लहानपणापासून. दुसरी गोष्ट मला अशी इंटरेस्टिंग वाटते की जर मी रोज लहान मुलांमध्ये आहे तर मे बी मला ती त्यांची भाषा जर समजून घेता आली आणि त्यांचे प्रॉब्लेम्स खूप सोपे करून त्यांना त्याची मदत देता आली तर ते माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल, म्हणून मी लहान मुलांबरोबर ठरवलं. द माइंड मोझॅक ही जी कल्पना आहे ही नक्की काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? सो प्ले थेरपीमध्ये आम्ही हेच करतो की आमची एक ट्रेडिशनल प्ले रूमचा सेटअप आहे की जिथे विविध प्रकारची खेळणी असतात आणि त्याला आम्ही थेराप्युटिक प्ले म्हणतो. आता याच्यात आपण असंही ऐकलेलं आहे की प्ले इज द लँग्वेज ऑफ चिल्ड्रन, तर याचा नेमका अर्थ काय सांगशील? सो हे ऍक्च्युली वाक्य वर्जिनिया ॲक्सलिन नावाच्या प्ले थेरपिस्ट आहेत, ज्यांनी चाइल्ड सेंटर्ड प्ले थेरपी म्हणजे मूल जिथं सेंटरवर असेल आणि त्याच्या आजूबाजूनं ती थेरपी फिरेल त्याच्यानुसार. सो त्यांनी हे पहिलं म्हणलं की प्ले इज द फर्स्ट लँग्वेज ऑफ द चाइल्ड. नमस्कार, मी आकांक्षा. साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. यावेळी आपण एका नवीन विषयावर गप्पा मारणार आहोत आणि पॅरेंट्स असतील आणि चिल्ड्रन्स असतील, पालक आणि त्यांची मुलं यांच्यासाठी हा पॉडकास्ट फार महत्त्वाचा होणार आहे. कारण आपल्यासोबत असणार आहेत क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि त्याचबरोबर प्ले थेरपिस्ट राधा आपटे. द माइंड मोझॅक थेरपी क्लिनिक आहे त्यांचं आणि त्या बरेच वर्ष या फील्डमध्ये काम करत आहेत. मुलांच्या सोबत कशा पद्धतीने बॉन्ड बनवला पाहिजे, कनेक्शन बिल्ड केलं पाहिजे, पॅरेंट्सनी कशा पद्धतीने त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, या सगळ्याबद्दल आज आपण आजच्या पॉडकास्टमध्ये जाणून घेणार आहोत. आणि हो, अजून जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवनवीन पॉडकास्ट तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचबरोबर नोटिफिकेशन सगळ्यात पहिलं तुम्हाला मिळेल. चला सुरू करूया. राधा, तुमचं या साध्या सराच्या स्टुडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. येस, या फील्डमधला प्रवास कसा सुरू झाला आणि मानसशास्त्रामध्ये आवड कशी निर्माण झाली? येस. सो सुरुवात कुठून झाली हे सांगायचं झालं तर माझे पणजोबा पुरुषोत्तम रानडे ते इचलकरंजीचे होते आणि ते बालमानसशास्त्र शिकवायचे. तर मे बी कुठेतरी तिथून ते जेनेटिक माझ्यापर्यंत आलं असेल आणि ती एक माझी प्रेरणा होती कायमच. कारण मी 8वी 9वी असेच तोपर्यंत माझे पणजोबा होते आणि आमच्या गप्पा चालायच्या. आम्ही खूप बोलायचो त्याविषयी. सो कुठेतरी तिथे बीज पेरलं गेलं असेल माझ्यात आणि मग नंतर मला मुळातच हा विषय खूप ॲप्लिकेबल जास्त वाटतो. चालता, बोलता, बसता, उठता तुम्ही तो अप्लाय करू शकता, जगू शकता विषय. आणि तिसरी गोष्ट, मला मुळातच एका वर्तनाच्या मागे काय चाललंय, ज्याला आपण बियॉन्ड बिहेवियर म्हणतो, की व्हॉट इज गोइंग ऑन, ह्यामध्ये खूप क्युरिओसिटी होती आणि मे बी म्हणून मी या विषयाकडे वळले आणि तिथून तो माझा प्रवास सुरू झाला. बरोबर. यामध्ये आपण तसं बघायला गेलं तर भरपूर गोष्टी आहेत. जसं आपण काही काही मानसशास्त्र तज्ञ आहेत जे मोठ्या लोकांसोबत काम करत असतात. जसं की OCD वगैरे असे जे रोग आहेत किंवा असे जे मानसिक रोग आहेत, त्याच्यावर बरेच जण काम करत असतात. पण तू लहान मुलांसोबत काम करायचा निर्णय घेतलास. हे फील्ड का चूज केलंस? मला लहान मुलं खूप आवडतात लहानपणापासून. पण हा मुद्दा सोडल्यास दुसरी गोष्ट मला अशी इंटरेस्टिंग वाटते, की आपल्याला बोलता येतं, आपल्याला सांगता येतं म्हणजे मोठ्या माणसांना, की मला आज भीती वाटतेय, असं-असं झालं, मे बी म्हणून मला भीती वाटत असेल किंवा मला राग येतोय आज, कारण ह्या-ह्या व्यक्तीने मला असं-असं केलं आणि मला ह्या गोष्टी आवडलेल्या नाहीयेत. ही एनालिटिकल पॉवर किंवा हे जे रिझनिंग आहे ते मोठ्या माणसांच्यात असतं. सो मे बी त्यांच्यासाठी व्यक्त होण्याची भाषा ही त्यांच्यासाठी आहे आणि ती सोपी आहे. पण लहान मुलांमध्ये तसं नाहीये. लहान मुलांमध्ये तुम्हाला दिसेल, की मूल डोकं आपटून घेतंय, रडतंय, पण त्याला कळत नाहीये, की मला काहीतरी होतंय, पण सांगू कसं शब्दात, मला नाही येत शब्द. बरोबर. सो मला ते खूप छान चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटलं, की जर मी ह्यांच्यासोबत काम केलं आणि त्यात जर सायकॉलॉजी हा विषय, की जिथे तुम्हाला सिम्प्टम्स ॲक्चुअली असे दिसत नाहीत, जसे फिजिकल शारीरिक काही आजार, रोग असतील, की तुम्ही डॉक्टरकडे गेलात, की तुम्हाला दिसतं, की माझं पोट दुखतंय. ओके. तुला डिफाईन झालं, की काय होतंय. बरोबर. पण मानसशास्त्र हा असा विषय आहे, की त्याच्यामध्ये सगळंच हिडन आहे. सो ते मला खूप चॅलेंजिंग आणि इंटरेस्टिंग वाटलं, की जर मी रोज लहान मुलांमध्ये आहे, तर मे बी मला ती त्यांची भाषा जर समजून घेता आली आणि त्यांचे प्रॉब्लेम्स खूप सोपे करून त्यांना त्याची मदत देता आली, तर ते माझ्यासाठी खूप समाधानकारक असेल, म्हणून मी
लहान मुलांबरोबर ठरवलं. बरोबर. कारण की आता आपण बघतोय सगळ्यांचं शेड्यूल हे खूप बिझी झालेलं आहे. आई-वडील दोघंही काम करत असतात. त्यामुळं मुलांना बऱ्याचदा पाळणाघरात वगैरे ठेवलं जातं. बरोबर. आणि तो एक डिस्टन्स जो आहे तो क्रिएट झाल्यामुळं सुद्धा बऱ्याचदा मुलं रडतात, त्रास देतात किंवा त्या गोष्टींमध्ये त्यांना आई-बाबांची जेव्हा गरज खरी असती, तर त्यावेळी ते तिथे उभा राहू शकत नाहीत. त्यामुळं सुद्धा बऱ्याचदा मुलांच्या मनात बऱ्याच गोष्टी चालू असतात. सो आपण या गोष्टींतून मुलांकडून काही गोष्टी जाणून घेऊ शकतो आणि त्यांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या वाढीसाठी प्रयत्न करू शकतो. अगदी. द माइंड मोझॅक ही जी कल्पना आहे, ही नक्की काय आहे आणि याची सुरुवात कशी झाली? ओके. सो मी पोस्ट ग्रॅज्युएशनला होते. क्लिनिकल सायकॉलॉजी मी शिकले आणि त्याच्यानंतर मी पुण्यात माइंड ब्रेन सोल्युशन्स नावाचं आमचं क्लिनिक आहे. हं. सो डॉक्टर संयोगिता नाडकर्णी आणि अनुपमा गानू, ज्या माझ्या मेंटॉर्स पण आहेत, ज्यांच्यासोबत मी पुण्यात अजूनही काम करते. सो तिथे काम सुरू असताना मला कायमच जाणवायचं, की मी पुण्यात करतीये, पण अशा आजूबाजूच्या भागात पुणे सोडून म्हणजे आपलं मिरज, सांगली, हं. ओव्हरऑल हा जिल्हा, त्यातली छोटी-छोटी गावं, इथे पण खूप गरज आहे. बरोबर. सो मग तिथून मला असं विचार आला, की आपण इथे एक आपली प्रॅक्टिस सुरू करू, सेंटर सुरू करू आणि हं. त्याचं नाव मी माइंड मोझॅक असं दिलं. बरं. तर मोझॅक या शब्दाचा अर्थ आहे जर तुला माहिती असेल, की मोझॅक हे आर्ट आहे, येस. की खूप छोटे तुकडे एकत्र करून एक छान आर्ट तयार होतं. सो मला असं कायम वाटतं आपलं व्यक्तिमत्व किंवा आपली पर्सनॅलिटी ही अशीच बनत जाते, की खूप वेगवेगळे पीसेस असतात हं. आणि ते एकत्र आले, की ती छान एक सुंदर पर्सनॅलिटी तयार होते. सो जेव्हा माझ्याकडे क्लिनिकमध्ये पेशंट्स, मुलं येतात, तर मला असं जाणवतं, की ते खूप फ्रॅगमेंटेड किंवा स्कॅटर्ड येतात, बरोबर. की त्यांचे पीसेस असे हललेले असतात, खूप कन्फ्युजनमध्ये असतात बरेचदा. सो माझं मला असं वाटलं काम, की ती स्पेस त्यांना उपलब्ध करून द्यायची, की हं. जिथे ते पीस एकत्र आणून परत बॅक टू देअर ब्युटिफुल सेल्फ जाऊ शकतील. येस. म्हणून मी ते माइंड मोझॅक असं नाव दिलं आणि त्याची माझी टॅगलाईन अशी मला चांगली वाटली, की एव्हरी माइंड इज अ मास्टरपीस. बरोबर. सो त्या प्रेरणेतून. येस, खरंच मास्टरपीस आहेत प्रत्येकाचे माइंड्स आणि प्रत्येकजण आपापल्या पद्धतीनं स्वतःला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करण्यासाठी खूप काम करत असतो. खरं. पण कधीतरी कुठेतरी पाथ चेंज होतो किंवा काही गोष्टींमुळे पाथ चेंज केला जातो, असं पण बऱ्याचदा होतं. तर यामध्ये आता रिसेंटली जेव्हा इटलीमध्ये तुझी इंटरनॅशनल प्ले थेरपी कॉन्फरन्स झाली, तर तिथे तुला भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. तिथल्या एक्सपिरियन्सबद्दल काय सांगशील? येस. सो मी खूपच ग्रेटफुल आहे, की मला ती अपॉर्च्युनिटी मिळाली. तर अनुभव खूपच भन्नाट होता. कारण जगभरातले सगळे प्ले थेरपिस्ट हं. जवळपास 11 देशातून तिथे लोकं आलेली आणि आमचं जेवण, नाश्ता, संध्याकाळचं जेवण ह्या सगळ्यात आम्ही फक्त प्ले थेरपी, मेंटल हेल्थ ह्याची डिस्कशन्स चालू होती. सो ते खूप मला प्रॉडक्टिव्ह आणि छान ब्रेनस्टॉर्मिंग झालं. हं. बाकी मग मला माझा विषय मांडायला पण मजा आली. त्याच्यावर आमची खूप रिफ्लेक्टिव्ह चर्चा झाल्या. हं. इतर लोकांकडून मला खूप शिकायला मिळालं, की जे मी आता इथे घेऊन येऊन इथे मला इम्प्लिमेंट करता येईल. सो बरोबर. ओव्हरऑल अनुभव म्हणजे खूपच छान प्रॉडक्टिव्ह होता. येस. आपण बघतो की भारतामध्ये आधीपासून एकत्र कुटुंबीय पद्धत आहे. हो. तर त्याच्यामुळे आणि आता सध्या आपण जे बघतो की न्यूक्लिअर फॅमिली अगदी नवरा-बायको 2 आणि त्यांची 2 मुलं किंवा अशा पद्धतीची छोटी फॅमिली जास्त आता राहताना आपल्याला मेट्रो सिटीजमध्ये दिसून येतात. त्यामुळे पुन्हा एकदा तिथंच आपण येतो की मुलांना एकतर प्ले ग्रुपमध्ये ठेवा किंवा पाळणा घरात ठेवा किंवा कुणीतरी सांभाळायला आणा. बरोबर. तर यामुळे मुलांच्या मानसिकतेवर काही परिणाम होतो का त्याचा? खरंच खूप महत्वाचा प्रश्न आहे कारण आजकाल मी ज्यांच्याबरोबर डील करते, तर अशी परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये आहे. पण मला असं वाटतं, की मी त्याच्याकडे खूप वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचा प्रयत्न करते. कारण जेव्हा मुलं डे केअरमध्ये जातात, एकतर त्यांच्या खूप चांगल्या फ्रेंडशिप्स होतात. हं. ते मुलांबरोबर खूप छान रमतात. त्यांच्याकडे स्वतःचा एक इंडिपेंडंट थॉट तयार होतो, की हं. माझी ॲक्शन आहे, माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे, मला हे करायचंय. हा एक बरोबर. भाग झाला. दुसरा भाग तू म्हणतेस तो मला पटतोय, की वेळ आजकाल देणं कमी झालेलं आहे. जेवढं हं. पूर्वी आई-वडील अवेलेबल असायचे इमोशनली, तेवढे आजकाल थोडंसं त्यांच्याही काही रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्यांना स्वतःचे जॉब करणं गरजेचं आहे. काळाची गरज आहे. त्यामुळे थोडा फरक पडतो. पण त्याच्यावर मी अ, असं मार्ग आम्ही काढतो, की जो वेळ मिळतोय, हं. तो क्वालिटी टाईम असावा. बरोबर. की दिवसातले 5च मिनिटं तुम्ही घ्या. तो 5 मिनिटं तुम्ही इमोशनली फुल्ली प्रेझेंट मुलांबरोबर असलात, हं. तर मुलांसाठी ते खूप आहे. बरोबर.
मुलांची अशी अपेक्षा नाहीच आहे की तुम्ही त्यांच्यासोबत 8 तास राहावं. मे बी मुलं पण नंतर त्यांना पण काहीतरी विरंगुळा हवाच असतो. हां. पण ती 5 मिनिटं असावीत, की जिथे कुठल्याही प्रकारचे इन्स्ट्रक्शन्स नाहीयेत. हं. कुठल्याही प्रकारचं जजमेंट नाहीये. कुठल्याही प्रकारचं ओझं नाहीये. हं. ते नातं असं आहे, की अरे हां, की मला खरंच तो एक सपोर्ट जाणवतोय. मग त्याच्यामध्ये स्पर्श पण खूप महत्वाचा आहे, की ती 5 मिनिटं तुम्ही मुलाच्या, मुलीच्या कितीही मूल मोठं होऊ दे. सो किती वयाची त्याला काही मर्यादा नाहीये. शेवटी आई-वडील मोठेच आहेत मुलापेक्षा. पण त्याच्या जवळ बसून त्याच्या पाठीवरनं हात फिरवणं असेल आणि त्याला तो फील करून देणं, की "अरे वी आर विथ यू." हं. की जरी आमचं काम आहे, जरी आपल्याला हे सगळं करावं लागतंय, तरी वी आर कनेक्टेड. येस. सो मे बी असे काही छोटे-छोटे मार्ग जर आपण करून पाहिले, तर त्याचा नक्कीच या सगळ्यावर ओव्हरकम करायला आपल्याला उपयोग होतो. बरोबर. आता आपण बघतोय, की आपले जे सायकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे फार कमी प्रमाणात लोक जातात. आपल्या हं, काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही गोष्टी आपल्यासोबत होतात त्याबद्दल सांगण्यासाठी. हं. जसं आपण पोटात दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, की पटकन कुठल्यातरी डॉक्टरांकडे जातो, कन्सल्ट करून घेतो. पण बऱ्याचदा काही सवयी आपण कंटिन्यू करत असतो. आपल्या बिहाइंड द माइंड्स काहीतरी गोष्टी चालू असतात. त्यामुळे सुद्धा काही वर्तनामध्ये आपल्याला फरक किंवा बदल दिसून येत असतो. पण यासाठी आपण कधी कन्सल्ट करायला फारसं जात नाही. हं, कारण अजूनही लोकांमध्ये असं आहे, की मानसिक आजार हा हं. खूप मोठा आजार आहे आणि याच्यामुळं या गोष्टीच्या प्रेशर अंडर सुद्धा सोसायटीचं प्रेशर असेल, या सगळ्याचा विचार करून बरेच जण पाठीमागे पाऊल घेतात. करेक्ट. पण लहान मुलांच्या बाबतीत असं आहे का आता? सो खरंच मला ह्या गोष्टीचा खूप आनंद आहे, की जेव्हा मी माइंड मोझॅक इथे मिरजेत सुरू केलं काही महिन्यांपूर्वी, तर मला इतका छान रिस्पॉन्स मिळालाय पेरेंट्सकडून, की मलाही असं सुरुवातीला खरंच भीती होती, की म्हणजे मला भीतीपेक्षा असं होतं, की मला माझ्याकडून खूप एफर्ट्स टाकावे लागणार आहेत हं. लोकांपर्यंत पोहोचायला. कारण मी आता सध्या ह्या झोनवर आलीये, की हो, ही परिस्थिती आहे. लोकांमध्ये टाबू आहे, स्टिग्मा आहे, की मी काय वेडी आहे का? जातीये तर हं, हं. तुला काय वेड लागलंय का वगैरे. पण ते सगळं सोडवण्याची किंवा ते क्लिअर करण्याची जबाबदारी पण आमचीच आहे ॲज अ बरोबर. प्रोफेशनल्स, की मलाच लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे माझा विषय घेऊन, हं. की त्यांना कळावं की अरे हा विषय सोपा आहे. हा हे तुमच्या आयुष्याचा भाग बनू शकतो. सो अशा पद्धतीनं तो विषय जर मी पोहचवला, तर तो खरंच मला अशी खरंच विश्वास आहे, की लोकांकडनं त्याला रिस्पॉन्स प्रतिसाद मिळणार आहे आणि लोकांना त्याची जाणीव येतीये. बरोबर. लहान मुलांमध्ये ॲक्टिव्हनेस, एनर्जी एकदम फुल असते. म्हणजे अगदी वयाच्या 6 ते 7 वर्षांपर्यंत प्रचंड एनर्जी असते त्यांच्यामध्ये आणि ती एनर्जी योग्य पद्धतीने युटिलाइज करणं हे फार गरजेचं असतं. आपण लहान मुलांना शाळेत पाठवतो, त्याच्यानंतर काही वेळा ग्राउंडला पाठवतो, काही क्लासेस लावतो हं. आणि सगळा त्यांचा टाईम चांगल्या पद्धतीने आपण इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न करत असतो हं. सुरुवातीपासूनच. पण काही मुलं अति हायपर ॲक्टिव्ह जे म्हणतो आपण त्याला ते असतात. मग त्याचं पुढे जाऊन ADHDकडे सुद्धा वळण्याची लक्षणं आपल्याला दिसून येतात. तर मग या मुलांमध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि त्यांचा एक वेळ चांगला कसा करता येईल, हं, घालवता येईल त्यांना, हं. ह्याच्यावर काम कसं केलं पाहिजे? मला एक आत्ता सध्या असं जाणवतंय, की जो फरक मुलांमध्ये जो दिसतोय, हं, की मुलं खूप स्ट्रक्चरमध्ये आहेत, हं, की जसं तू म्हणालीस, ह्याचा क्लास, त्याचा क्लास, स्विमिंगला जा, ड्रॉइंगला जा, डान्सला जा, शाळेला जा, ट्युशनला जा. सो मला पण असं खूपदा झालंय, की सेशन प्लॅन करायचं म्हणजे माझ्यासाठी टास्क असतं, की मुलं कधी फ्री आहेत. हं. म्हणजे मी त्यांच्यापेक्षा खूप जास्त फ्री आहे, पण मुलं खूप बिझी असतात. सो त्यांना प्ले रूमपर्यंत माझ्या सेशनमध्ये आणोस्तोपर्यंतच मला खूप कष्ट करावे लागतात. सो त्याच्यावरून मला असं जाणवलं, की ते खूप स्ट्रक्चरमध्ये आहेत. हं. सो पूर्वी एक जो फ्री प्ले मिळायचा किंवा एक अनस्ट्रक्चर्ड दिवसाचं एक गणित. बरोबर. म्हणजे मला ते पण जाणवलं, की मुलं आजकाल कंटाळतच नाहीत किंवा त्यांना कंटाळायला वेळच नाही मिळत. हं. म्हणजे जसं आपण लहान असताना 4 तास असे जायचे, की कळायचंच नाही काय करू आणि मग कंटाळा, काहीच कळायचं नाही. पण मला असं झालं, की तो बोर्डम किंवा तो कंटाळा लीड्स टू क्रिएटिव्हिटी. बरोबर. की माणूस शोधायला लागतो, की मग मी काय करू? मग मी ओरिगामी करू का? मग मी हं. काहीतरी क प पानाचं एक होडी बनवू का? चित्र काढू का? आईला काहीतरी मदत करू का? कुणाशी तरी जाऊन टाईमपास बोलू का? सो तो कंटाळा मुलांना येणं हे खूप गरजेचं आहे. हां. त्यामुळे मला असं वाटतं, की जी हायपर ॲक्टिव्हिटी किंवा खूप एनर्जी जी दिसतीये, ती मे बी मुलांना कुठेतरी शांत व्हायची पण स्पेस गरजेची आहे, हं. की ते 4 तास तुला काही नाहीये. सो मला उलटा अनुभव आला, की जी हायपर म्हणजे खूप स्ट्रक्चर दिल्याने पण मुलं खूप सतत स्टिम्युलेट होतात. बरोबर. सो मला असं वाटतं, की ती शांतता त्यांना दिवसातनं ॲट लीस्ट शाळा-बिळा झाली, की
ती देणं गरजेचं आहे. मे बी ते त्याच्यासाठी चांगला उपाय असू शकतो. बरोबर. आत्ताची लहान मुलं आपण जर बघायला गेली तर आता जी जनरेशन जेन अल्फा असेल, बीटा असेल, असे भरपूर जनरेशन्स आपल्याला ऐकायला मिळतात आणि जसं जनरेशन पुढे जातंय तसं मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये मॅच्युरिटी पण आपल्याला थोडी जरा दिसून येते आता. आधीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये बघायला गेलं तर. तर यामध्ये तुला काय वाटतंय जेव्हा तू कन्सल्टिंग, काउन्सिलिंग करत असतेस तेव्हा असं हां. तुला दिसून येतात का या गोष्टी? हो. तू म्हणतेस ते बरोबर आहे, की खूपदा ते मिनी अडल्ट्स आपल्याला हां. वाटायला लागतात. कारण एवढी मॅच्युरिटी कशी काय वगैरे. पण मे बी ती त्यांचं एक्सपोजर टू द इन्फॉर्मेशन, हं. सोशल मीडिया, आपल्याला पण आजकाल जग खूप जवळ आलंय, ग्लोबलायझेशन आणि असं सगळं. त्यामुळे ते होणं साहजिक आहे. त्याच्यात एक आपण करू शकतो असं मला वाटतं, की घरात प्लेफुलनेस आणणं. बरं. की आई-वडील मुलांच्या इंटरॅक्शनमध्ये थोडीशी मजा असणं, हां. प्लेफुलनेस असणं, काहीतरी चेष्टा-मस्करी असणं. कारण ते पण मला आजकाल खूप मिसिंग वाटतं, हो. की खूप सीरियस मग सतत रुटीन, अभ्यास ह्याच्या चर्चा म्हणजे ते असावं. हं. पण एक प्लेफुलनेस की रोज 10 मिनिटं काहीतरी खेळणं असेल, गाणी लावून नाचणं असेल. सो ह्या गोष्टी ॲक्चुअली आता खूप येणं घरी, रोजच्या हं. लेव्हलवर येणं गरजेचं आहे कारण ते खूप थेरप्युटिक आहे. बरोबर. त्याचा रिलॅक्सेशन आणि ते मेडिटेशन सारखंच आहे, की हं. एका कुटुंबाने एकत्र येऊन काही बोर्ड गेम खेळणं असेल आणि शांत वेळ घालवणं असेल, गप्पा मारणं असेल. सो मे बी ह्या गोष्टींमुळे त्यांच्या मुलांच्यातला पण तो प्लेफुलनेस जागा राहील, हं. ॲक्टिव्ह राहील आणि त्यांना पण एक ती मजा घेण्याची प्रोसेस लक्षात येईल. बरोबर. आता आपण बऱ्याचदा ऐकतो, की प्ले थेरपी हं. ही आता आपण सगळीकडे ऐकतोय सध्या. तर नेमकं प्ले थेरपी म्हणजे काय? आणि त्याचबरोबर आपण जसं म्हणतो, की जा तू खेळून 1 तासभर. तर त्याच्यात आणि या प्ले थेरपीमध्ये काय नक्की फरक आहे? हं. जेव्हा मी क्लिनिकल सायकॉलॉजी करत होते आणि जेव्हा मी ठरवलं, की मला असं काम करायचंय हं. क्लिनिकमध्ये आणि ॲज अ थेरपिस्ट म्हणून, तर तेव्हा आम्ही खूप वेगवेगळ्या मोडॅलिटीज घेऊन काम करतो. की आपली ट्रेडिशनल टॉक थेरपी असते हं. किंवा एक्सप्रेसिव्ह आर्ट्स थेरपी असते, डान्स मूव्हमेंट थेरपी आहे. अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. तर त्यातलीच एक प्ले थेरपी. हं. सो प्ले थेरपीकडे मला स्वतःला इन्क्लिनेशन आलं याचं कारण असं, की एक तर मी जसं म्हणलं, की लहान मुलांमध्ये किंवा इव्हन मोठ्यांमध्ये सुद्धा खूपदा शब्द नसतात मला काय वाटतं हे सांगायला किंवा काय होतंय. हो. इन जनरलच आपल्याकडे शब्दांना खूप महत्व आहे. रादर दॅन नॉन व्हर्बल कम्युनिकेशन, हं. की बॉडी जेस्चर्स, ॲक्शन्स, कृती याच्यामधून जेवढा आपण संवाद चांगल्या प्रकारे आणि बॉन्ड जो आपण क्रिएट करू शकतो, तो शब्दांपेक्षाही जास्त आहे. सो प्ले थेरपीमध्ये आम्ही हेच करतो, की आमची एक ट्रेडिशनल प्ले रूमचा सेटअप हं. असतो, की जिथे विविध प्रकारची खेळणी असतात आणि त्याला आम्ही थेराप्युटिक प्ले म्हणतो. थेराप्युटिक प्ले म्हणजे काय? की ज्याचा काहीतरी एक ट्रेनिंग आम्हाला दिलेलं असतं, बरं. प्रशिक्षण असतं आणि त्याच्यावरनं आम्ही ती खेळणी त्याची वापरतो. बरं. सो नॉर्मल जी आपण खेळणी असतात, तो थेराप्युटिक प्ले नाहीये. हं. तो साधा प्ले आहे हं. आणि प्ले थेरपीमध्ये आपण तो वेगळ्या पद्धतीने वापरतो गरजेनुसार. हं. सो प्ले थेरपी मे बी अशाच लोकांसाठी उपयोगाची खूप जास्त पडते, की जिथे एक रॅपो बिल्डिंग असेल, कनेक्शन फॉर्म करणं असेल आणि हळू त्या मुलाला त्या प्रोसेसमध्ये छान पद्धतीनं आणणं. बरोबर. आता ह्याच्यात आपण असंही ऐकलेलं आहे, की प्ले इज द लँग्वेज ऑफ चिल्ड्रन. हं. तर याचा नेमका अर्थ काय सांगशील? येस. सो हे ॲक्चुअली वाक्य व्हर्जिनिया ॲक्सलिन नावाच्या प्ले थेरपिस्ट आहेत, ज्यांनी चाइल्ड सेंटर्ड प्ले थेरपी म्हणजे मूल जिथं सेंटरवर असेल आणि त्याच्या आजूबाजूनं ती थेरपी फिरेल त्याच्यानुसार. हं. सो त्यांनी हे पहिलं म्हणलं, की प्ले इज द फर्स्ट लँग्वेज लँग्वेज. ऑफ द चाइल्ड आणि कारण हे असं मी म्हणाले तसं, की खूपदा आपल्याकडे शब्द नसतात. हं. म्हणजे माझ्याकडे एक केस आली होती मध्ये 1.5 वर्षाचा मुलगा होता हं. आणि त्याचे आई-बाबा सेपरेटेड होते, वेगवेगळे राहत होते आणि त्यांची डिव्होर्सची प्रोसेस चालू होती. 1.5 वर्षाचा म्हणजे मग मला तेव्हा असं झालेलं, की इंटरेस्टिंग वाटत होतं कारण ती माझी इनिशियल केस होती, की हं. खरंच तो काय सांगेल खेळातून वगैरे. सो जेव्हा तो प्ले रूममध्ये आला, तर माझं त्याच्या आईशी आधी बोलणं झालं. त्याची आई, की तो बाबांचं अजिबात माझ्यापुढे नाव काढत नाही हं. आणि मला असं वाटतं आणि तो खूप बाहेर जायचा, दारावर डोकं आपटून घ्यायचा, आत यायचा. बरं. दॅट वॉज हिज कन्सिस्टंट पॅटर्न जे हं. आईनी ऑब्झर्व्ह केलं आणि म्हणून ती आली.
तर ती म्हणाली, की "आम्ही अशा-अशा प्रोसेसमध्ये आहोत आणि आता तो मुलगा बाबांचं नाव काढत नाही," हे वगैरे ते आमच्या बोलण्यात आलं होतं. हं. पण यू वोंट बिलीव्ह खेळताना म्हणजे ते आमच्याकडे डॉल हाऊसेस असतात, पपेट्स असतात, हं. सँड ट्रे असतो म्हणजे हं. समुद्रावरची वाळू. हं. ती पण खूप सेन्सरी नीड्स मुलांच्या ज्या असतात ती पूर्ण करणारी आहे. बरोबर. की तुमची पंचेंद्रिय आहे, हं, हं. त्याला फील करणं असेल, त्याच्यात वेगवेगळी मिनिएचर्स वापरून स्टोरीज तयार करता हं, येतात. हं. ओके. सो कमिंग बॅक टू धिस चाइल्ड. तर तो खूप डॉल हाऊस घ्यायचा आणि वेगवेगळ्या फॅमिलीज तयार करायचा. बरं. वेगवेगळ्या प्रकारे. हं. की प्राणी, मग झू तयार करेल. झूमध्ये आई-वडील, मुलगा, इकडे आई-वडील, मुलगा हं. आणि मग एके दिवशी आम्ही आईला पण आत घेतलं. म्हणजे आम्ही त्या प्रोसेसमध्ये पेरेंट्सना पण इन्व्हॉल्व करतो हं. खेळात. त्याला आम्ही फिलियल सेशन म्हणतो. तर त्या सेशनमध्ये त्याने एकदाही वडील फिगर, मिनिएचर फिगर घेतली नाही. बरं. त्याने फक्त आई, मुलगा, आई, मुलगा, आई, मुलगा आणि तू विचार कर, की त्या मुलाच्या मनात ह्या किती सप्रेस्ड फीलिंग्ज आहेत, की हं. आईसमोर मला वडिलांचं नाव काढायचं नाही कारण आईला त्रास होतो. पण मला कुठेतरी माहितीये, की मला वडील हवेत. सो हे जर 1.5 वर्षाचा मुलगा त्या खेळातून एवढा फॅन्टास्टिक म्हणजे मॅजिकल होतं ते बघणं सुद्धा, की तो इतका छान दाखवायचा. हे त्याला शब्दात कुठून मांडता येणार आहे? बरं. आणि मला वाटतं म्हणूनच प्ले इज द लँग्वेज. आता तू जसं सांगितलंस, की प्ले थेरपीमधून तुम्ही बऱ्याच गोष्टी शोधून काढता आणि त्यातून काही गोष्टी डायग्नोज सुद्धा होतात. तर ॲज अ थेरपिस्ट म्हणून हे किती चॅलेंजिंग आहे तुझ्यासाठी? बऱ्यापैकी चॅलेंजिंग आहे. कारण खूपदा तुम्हाला काही फॉल्स इंडिकेशन्स पण मुलांकडनं मिळत असतात. हं. सो खूप पटकन कन्क्लुजनवर जंप होणं, ही खरंच खूपदा चूक घडू शकते थेरपिस्टकडून. बरोबर. सो आम्हाला सुद्धा ती प्रोसेस एक तो प्रवास आहे, की आम्हाला खूप थीम्स, पॅटर्न्स त्यांच्याबरोबर ते एक्सप्लोर करावं लागतं, की एखादं मूल मला काहीतरी दाखवतंय. मे बी त्याने ते टीव्हीत पण बघितलेलं असेल, नॉट नेसेसरीली त्यांनी ते अनुभवलंय. हं. सो तिथे कुठेतरी आपली गल्लत होऊ शकते. आपण पटकन जज करू शकतो, पटकन सोल्युशन काढू शकतो. त्यामुळे आम्हाला प्रशिक्षण देताना पण हे प्रिन्सिपल्स आम्हाला खूप ठासून आमच्याकडनं ट्रेनिंग दिलेलं असतं, की तुम्हाला खूप एक्सेप्टन्स, त्या हं. प्रोसेसमध्ये कनेक्शन कसं करायचं, रॅपो बिल्ड कसा करायचा, बरोबर. पुढे जाताना मूल तुम्हाला जे बोलतंय ते क्रॉस चेक कसं करायचं, हं. व्हेरिफाय कसं करायचं. सो मे बी ह्या प्रशिक्षणानंतर थोडंसं ते कमी अवघड जातं, पण चॅलेंजिंग आहेच. तर त्यामुळे येस. तुम्हाला कायम यू हॅव टू बी व्हेरी अलर्ट. मग यामध्ये आता समजा एखाद्या मुलाचा पहिला सेशन आहे प्ले थेरपीचा, तर पहिला सेशन कसा असतो? आणि पहिल्या भेटीमध्ये तुम्ही कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करता किंवा कम्युनिकेशन बिल्ड करता तुमचं? आणि त्या पहिल्या सेशनमधून मग जसं तू सांगितलंस, की काही वेळा आपण त्याचं एक कनेक्शन बिल्ड करून किंवा काही गोष्टी डायरेक्ट डिसिजनला जाऊन पण काही जण हे होतात. पण मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि पेशन्स कसे मेंटेन केले पाहिजे? खरंय. सो आमची पहिली 4 सेशन्स ही पूर्ण नॉन डिरेक्टिव्ह ठेवतो. नॉन डिरेक्टिव्ह याचा अर्थ एकाही प्रकारचं डिरेक्शन, इन्स्ट्रक्शन काहीच नाही. बरं. मुलाच्या पेसनी जाणं. सो मूल जेव्हा पहिले येतं, भेटायला येतं, सो त्याच्याशी जाऊन बोलणं असेल. आमचा पहिला मोठा टास्क असतो, की त्या मुलाला त्याच्या पेसनी, त्याच्या परमिशननी आत घेऊन जाणं रूमपर्यंत. कारण खूपदा मुलं घाबरलेली असतात. हो. खूपदा जर काही वेळेला त्यांनी जर आधी हॉस्पिटल व्हिजिट्स, काही इतर थेरपिस्ट, काही उपचार जर घेतले असतील, तर जेव्हा ते ह्या स्पेसमध्ये येतात, तर तेव्हा ते ऑलरेडी घाबरलेली असतात. हं. एक रेझिस्टन्स आलेला असतो. सो तो ट्रस्ट बिल्ड करणं इज द फर्स्ट थिंग आमची. आणि प्ले थेरपीमध्ये तो एक आम्हाला उपयोग होतो, की मुलांना आई-वडील सांगतात, की आपण एका प्ले सेशनला चाललोय. त्यामुळे थोडे ते रिलॅक्स झालेले असतात. हं. पण मग हळू त्यांना आत घेऊन जाणं. मग त्यांना लिटरली आम्ही खूप छोट्या-छोट्या गोष्टींच्या परमिशन्स विचारतो, की "मी दार बंद करू का उघडं ठेवू? तुला हं. कसं हवंय?" सो त्याला त्या स्पेसमध्ये आपला कंट्रोल आहे. ही स्पेस त्याची आहे. हं. मी इथे फक्त एक सपोर्टिव्ह अडल्ट म्हणून आहे. सो त्याला आम्ही इनव्हिजिबिलिटी क्लोक म्हणतो, की तुम्ही आहात पण, पण नाही पण आहात. हं. एवढा तुमचा वावर हलका पाहिजे. बरोबर. सो त्याला मग तो स्पेसवर थोडासा कंट्रोल घ्यायला लागतो. तो खेळ काय करायचा, आज मला काय करायचंय पूर्ण सेशन हे तो ठरवतो. हं. सो साधारण पहिलं सेशन हे रॅपो बिल्डिंगचंच असतं. ते कनेक्शन त्याच्याबरोबर बिल्ड करणं, तो विश्वास बिल्ड करणं. खूपदा मला असं अनुभवलंय, की काही मुलं आत येतात आणि पाठ करून बसतात. हं. सो दॅट इंडिकेट्स त्यांना मला माझ्याशी नाही बोलायचंय.
मग त्यावेळी मी नाही फोर्स करत त्यांना आणि मग मी कडेला बसून राहते. मी ऑब्झर्व्ह करते. तो काय प्रकारे सगळ्या गोष्टी करतोय, काय चूज करतोय, आई-वडील कितपत त्याला लागतायत. सो मग मी आई-वडिलांना पण मला ते सांगावं लागतं, की असं काही रिझल्ट ओरिएंटेड किंवा फिक्स टाईम ठेवू शकत नाही आपण. सो आपल्याला मुलाच्या पेसनीच जावं लागतं. कधी-कधी एका 2 सेशनमध्ये मुलं सटासट पटकन म्हणजे 4 सेशनमध्ये पण गोल आपला अचीव्ह होतं. कधी-कधी आमच्याकडे 6-6 महिने, वर्षभर पण येणारी मुलं आहेत. सो इट डिफर्स केस टू केस. पण पहिलं सेशन साधारण रॅपो बिल्डिंग असं असतं. बरं. आता याच्यामध्ये लहान मुलांच्या पद्धतीने काम करायचं म्हणजे त्यांना समजून घेणं हे फार महत्वाचं आहे. मग बऱ्याचदा याच्यातली काय लक्षणं अशी दिसून येतात, की ज्याच्यामुळं आपण तेव्हा हा डिसिजन घेऊ शकतो, की आता आपल्याला कुठल्यातरी सायकॉलॉजिस्टकडे गेलं पाहिजे आणि नक्की काय आहे याच्या मागचं कारण हे समजून घेतलं पाहिजे. हं. मुलं घरी थोडा वेळ असतात, काही वेळा जास्त शाळांमध्ये असतात, तर मग शाळेतलं पण बिहेवियर त्यांचं हं. तितकंच मॅटर करत असतं. तर करेक्ट. यावर तुम्ही अभ्यास कसा करता आणि पालकांनी किती लवकर याचा डिसिजन घेतला पाहिजे? करेक्ट. सो जसं तू म्हणालीस, की मूल वाढताना 4 वर्तुळात वाढत असतं. त्याचं स्वतःचं एक वर्तुळ, त्याच्या कुटुंबाचं एक वर्तुळ, त्याच्यानंतर शाळेचं एक वर्तुळ, समाजाचं एक वर्तुळ आणि मे बी संस्कृती पण त्याच्यात येऊ शकते. बरोबर. सो हे सगळ्यांचा एकमेकांशी संबंध आहे आणि इंटरकनेक्टेडनेस आहे. सो मी असं सांगेन, की इथल्या एका जरी वर्तुळात काहीतरी वेगळं दिसलं, सो कायम मी म्हणते, की चेक फॉर द पॅटर्न्स. हं. कोणतंही एक बिहेवियर कन्सिडर न करता एक पॅटर्न दिसतोय का तुम्हाला? की हां, बरेच दिवस झाले हे असं-असं चाललंय बरं का. बरं. सो जेव्हा तुम्हाला तो पॅटर्न दिसेल, हं. तेव्हा मग तुम्ही जाऊ शकता, की अरे मला हा पॅटर्न दिसतोय आणि हे कन्सिस्टंटली एवढे-एवढे दिवस चाललंय आणि मला इथे काहीतरी वाटतंय, की काम करायची गरज आहे. बरोबर. सो अशी ती लक्षणं तुम्हाला त्या पॅटर्न्स त्या वर्तुळात, की शाळेत बिहेवियर, शाळा नको वाटतीये, हं. मित्र-मैत्रिणी होत नाहीयेत, घरी एकटं बसायची इच्छा होतीये किंवा मी जरी बाहेर आहे, तरी कधी-कधी मुलांमध्ये आजकाल खूप खा-खा होणं किंवा हं. अजिबातच न खाणं, झोपेची गणितं बिघडणं, एकमेकांबरोबरचा संवाद करताना तो संवाद मेंटेन न करता येणं बरं. किंवा संवाद इनिशिएटच न करता येणं. हं. सो अशी बरीच लक्षणं आपण लक्ष ठेवू शकतो आणि तो पॅटर्न बघू शकतो, की ही किती दिवस चालू आहे. सो जेव्हा असा तो लक्षात येईल, तेव्हा त्यांनी नक्कीच मदत घ्यावी. बरोबर. आता मोबाईल आणि स्क्रीन हे फार जवळचे आहेत म्हणजे प्रत्येकाच्याच. अगदी लहान मुलं बघायला गेलं, अडल्ट बघायला गेलं, सगळ्यांसाठी स्क्रीन टाईम हा एकदम प्राईम असतो खरंय. आणि बऱ्याचदा 4-4, 8-8 तासाचा स्क्रीन टाईम असतो. आणि त्याचबरोबर अजून एक अशी गोष्ट दिसून येते आपल्याला, की मूल शांतपणे खावं किंवा एका जागी कुठेतरी बसावं म्हणून त्याची आई, "हे धर मोबाईल" असं देते आणि मग काहीतरी गोष्टी असतील किंवा व्हॉटएव्हर पण तो स्क्रीन टाईम त्यांचा डेव्हलप होतो. खरंय. अगदी एक 1.25 वर्षाच्या मुलापासून तर मी ह्या गोष्टी बघितलेल्या आहेत. बरोबर. कुठे हॉस्पिटलमध्ये जायचंय, कुठे फिरायला जायचं तर त्यांना मोबाईल दिलेला असतो हातामध्ये. यामुळं बऱ्याचदा त्यांचा जो फ्री प्ले एरिया किंवा फ्री प्ले टाईम जो असतो, तो त्यांना मिळत नाही. आणि याच्यामुळं सुद्धा जे आधीसारखं खेळणं असेल, बाहेर जाणं असेल, मुलांच्यात मिसळणं असेल, यामुळे त्यांच्या मेंदूची जी ग्रोथ झाली पाहिजे ज्या वयात, ज्या पद्धतीनं, ती होताना आपल्याला दिसत नाही. तर याचा कसा संबंध आहे? ओके. सो माझा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न मी कायम म्हणजे माझ्याकडे खूपदा असे प्रश्न आलेत, की स्क्रीन काय करायचं वगैरे. तर माझा सगळ्यात महत्त्वाचा त्याला प्रश्न आहे, की का? हं. तुम्हाला काही कारणं सापडतायत का, की स्क्रीन का वाढलाय? सो जेव्हा मी पालकांसोबत बसते आणि आम्ही छान असं हसत-खेळत डिस्कशन करतो, तेव्हा एका पॉइंटला लक्षात येतं, की अरे, आपल्याकडून हे काहीतरी गोष्टी कमी पडतायत मुलाला द्यायला आणि म्हणून मग मूल ते गोष्ट रिप्लेस करतंय फोननी. हं. सो मग आपण अगेन मी म्हटलं तसं, की तो प्लेफुलनेस आणणं असेल, बरोबर. खेळणं असेल. खूपदा मी असं म्हणते, की काहीही गरज नाहीये खूप मोठी खेळणी, महागाडी खेळणी देणं गरजेचंच नाहीये. मुलांना काही तुम्ही स्क्रॅप वस्तू, एखादा पुठ्ठा, एखादी हातोडी दिलीत तरी ते फुल टाईम त्याच्यात घालू शकतात. हो. सो इमोशनली प्रेझेंट असणं. सो विनिकॉट नावाचा माझा एक फेव्हरेट सायकॉलॉजिस्ट आहे. तर त्यांनी असं सांगितलंय गुड इनफ पेरेंट. हं. सो गुड इनफ पेरेंट म्हणजे काय? की तो परफेक्ट पेरेंट नाहीये. तो प्रेझेंट पेरेंट आहे. म्हणजे काय? की मी गुड इनफ आहे. मी चुका करू शकतो ॲज अ पेरेंट. पण
मला त्यातनं रिपेअर पण करता येतंय स्वतःला. हं. आणि मुलांसाठी हे खूप गरजेचं आहे, की माझे आई-वडील गुड इनफ आहेत आणि आय लव्ह दॅट. सो ती वाटचाल करणं पेरेंट्सनी पण गरजेचं आहे, की मी गुड इनफ आहे का? एक रप्चर, काहीतरी गोंधळ झालाय, आज मी चिडलोय, काहीतरी माझ्याकडनं झालंय, की जिथे माझा स्वतःचा ताबा नाहीये, रेग्युलेशन नाहीये, सुटलं, मुलांवर झाली चिडचिड. तर मी ते रिपेअर करतोय का? संध्याकाळी मुलांबरोबर बसून बोलतोय का, की आज हं. माझ्याकडनं असं झालं? सो मुलांना त्या परफेक्शनची अपेक्षाच नाहीये. सो त्या कम्युनिकेशन्स होणं, हे संवाद, एवढी ट्रान्सपरन्सी कुटुंबात असणं, की जेणेकरून त्यांना असं वाटेल, की अरे मला इथेच मज्जा येतेय. हं. मला मोबाईल नकोय, मला इथे मज्जा येतेय. मला माझ्या आईबरोबर गप्पा मारायला, वडिलांबरोबर गप्पा मारायला खूप मजा येते. माझा मोबाईल राहिलाच आज बघायचा. असं का नाही बरं होत? बरोबर. जे की होणं शक्य आहे. येस. सो लेट्स सी, जर आपण त्याकडे वाटचाल करू शकलो तर मे बी हां. कमी होईल स्क्रीन टाईम. येस. आणि आपण हे सुद्धा बघतो, की आई-वडिलांच्या हातातच कंटिन्यू त्यांना मोबाईल दिसत असतो. तर मग मुलं तरी आपण म्हणतो, की आई जे करते, वडील जे करतात, जे जास्तीत जास्त बघितलं जातं त्यांच्याकडून त्याच्यावरच काम करतात. करेक्ट. आणि त्याच्यात अजून एक अशी गोष्ट, की आपण जेव्हा लहान होतो, तेव्हा आपल्याला आजी-आजोबा असायचे, हं. जे खूप छान-छान गोष्टी सांगायचे. करेक्ट. आणि कुठेतरी आता मुलं त्या गोष्टी YouTubeवरून बघून त्यांचा वेळ चांगल्या पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करताना बरोबर. आपल्याला दिसून येतात. बरोबर. याच्यामध्ये अ, पालकांनी मुलांच्या गोष्टींवर म्हणजे लक्षणांवर कशा पद्धतीने काम केलं पाहिजे. काही गोष्टी जसं तू सांगितलंस, की पॅटर्न दिसून येतायत. तर मग बऱ्याचदा मूल खूप रडत असतं, खूप चिडचिड करत असतं. मग त्याच्या आई-बाबांची एक अशी मानसिकता झालेली असते, "नाही, नाही, आमचा मुलगा फार हट्टी आहे." आणि ते त्याच गोष्टीच्या डोक्याने काम करत असतात, की बाबा नाही मुलगा हट्टीच आहे आमचा. तर मग याच्यामागे सुद्धा काहीतरी मूल सांगायचा प्रयत्न करत असतं का कुठेतरी? करेक्ट, करेक्ट. येस. सो ह्याच्यात मी सगळ्यात पहिलं सांगेन, की आई-वडिलांनी पण स्वतःवर काम करणं खूप गरजेचं आहे. का? त्यांच्या रिलॅक्सेशनसाठी. हं. कारण त्यांची पण आयुष्य आजकाल इतकी बिझी, ऑक्युपाईड झाली आहेत, की खरंच त्यांच्यासाठी सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या पेशंटली करणं इज अ टास्क. म्हणजे हे बोलणं सोपं आहे, पण ॲक्चुअली पेरेंट्सच्या दृष्टीने पण जर बघितलं, तर तेही खूप वेगवेगळ्या प्रकारे चॅलेंजेसना फेस करतायत. बरोबर. सो मला असं वाटतं, की त्यांनी सुद्धा शांत स्वतःला रेग्युलेट करणं, ज्याला आम्ही को-रेग्युलेशन म्हणतो, हं. की मूल जेव्हा रडतंय, चिडतंय, काहीतरी गोंधळ झालाय, तर मुलासोबत पहिले शांत बसणं, रेग्युलेट, ओके, की तू आणि मी पहिले रेग्युलेट होऊया. म्हणजे मला आतून पहिले जर शांतता जाणवली, तर मूल पण आपोआप शांत होतं. आणि मूल कधी शांत होतं, जेव्हा समोरचा शांत आहे. हं. जर मी त्याच्याहून डबल दुप्पट त्याच्यावर चिड-चिड, आरडाओरडी, "गप्प बस रे, कसं रडतोस? काय तुला झालंय?" हां. वगैरे, वगैरे केलं, तर ते मूल आधीच रेग्युलेटेड नाहीये हे आपल्याला माहिती आहे आणि आपलं पण रेग्युलेशन मग तेव्हा गेलेलं आहे. बरोबर. सो को-रेग्युलेशन इज व्हेरी नेसेसरी. तुम्ही पहिले रेग्युलेट करा. मग रिझन करा, की काय झालं असेल बाबा? आणि मग तो चेंज. सो रेग्युलेट, रिझन, चेंज ही सायकल खूप अचिव्हेबल आहे हं. आपल्याला. सो मदत घ्यायच्या आधी सुद्धा घरी बसून मी हे रोज करू शकते, की मी रोज मुलाबरोबर 5 मिनिटं शांत बसलीये. तेव्हा त्याच्याबरोबर त्याच्या आणि मी रेग्युलेट केलंय. मोठे श्वास दोघांनी मिळून बसून घेणं असेल आणि ही गरज काय आहे? कारण स्वतःला शांत करणं खूप गरजेचं आहे. हं. ते एकदा झालं, की मग मी रिझनिंगकडे जाऊ शकते ना, की बाबा काय घडलं? काय झालं? तू का रडलास? मला काय झालं म्हणून मी चिडले? हं. आणि मग तो चेंज वगैरे. सो मे बी ह्या गोष्टींनी ती सायकल रेग्युलेट होऊ शकते असं मला वाटतं. बरोबर. लहानपणी ज्या गोष्टी आपण बघितलेल्या असतात, तर त्याचा मनावर चांगला पगडा बसतो. लहानपणी आपण जे शिकलेलो असतो, ते आपल्याला अजूनपर्यंत लक्षात असतं. तसंच काही सिच्युएशनमधून मुलं गेलेली असतात आणि त्या गोष्टी त्यांना खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. मी बऱ्याचदा शाळांमध्ये बघितलंय, की मुलं शाळेत जाण्यासाठी नकार देतात हं. किंवा खूप जोरजोरात रडून आईच्या सोबत रडणं असेल, जाणार नाही ह्या गोष्टी असणं असेल. मग आई-बाबा कुठेतरी त्याला सोडण्यासाठी तिथं सोडतात. मग तिथले शिक्षक असतील ते त्यांना आत घेऊन जातात आणि मग त्याच्यानंतर दार बंद केलं जातं. कारण की त्यांच्या सेफ्टीसाठी असतात त्या गोष्टी, की ती मुलं बाहेर जाऊ नये. पण या गोष्टी त्यांच्या खूप चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात. खरं. आणि मी असं सुद्धा ऐकलेलं आहे, की बऱ्याच पालकांकडून शाळेमध्ये असं होत असल्यामुळं जेव्हा आपण घरी मुलांना आणतो, तेव्हा जर एखाद्या वेळेस आपण दार बंद केलं, तर त्या गोष्टींना मुलं भितात, घाबरतात त्या गोष्टींना. हं, तर त्यासोबत शाळेनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, शिक्षकांनी कशा हं. पद्धतीने काम केलं पाहिजे? ह्या बाबतीत मला एक गोष्ट खूप जाणवते, की पेरेंट आणि मुलं आणि शिक्षक आणि मुलं यांची सिक्युअर अटॅचमेंट असणं खूप गरजेचं आहे. हं. सो जर
आपण अटॅचमेंट ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं, तर आपण कशा पद्धतीने आपल्या पालकांशी अटॅच्ड आहोत. आपली अटॅचमेंट सिक्युअर आहे, इनसिक्युअर आहे. सो अटॅचमेंटचे असे वेगवेगळे प्रकार आहेत, की अव्हॉइडंट, की आपण अव्हॉइड करतोय का आई-वडिलांना, असे वेगवेगळे प्रकार. तर जेव्हा इनसिक्युअर अटॅचमेंट होते, कुठेतरी काहीतरी कमी पडत असतं. मे बी इमोशनल नीड्स आहेत मुलांच्या, ज्या आई-वडिलांकडनं भागत नाहीयेत. त्यामुळे आईला वडिलांना सोडणं, लांब होणं इज मुलांना भीती वाटते, की मग मी आईपासून लांब आलो तर काही होईल का? मी वडिलांपासून झालो तर काही होईल का? सो हे फिअर कधी येतं जेव्हा तिथे इन्सिक्युरिटी आहे. बरोबर. सो जेव्हा तिथे सिक्युरिटी आहे, सेफ्टी आहे, एक छान तुमच्या आजूबाजूला असं वॉर्म्थ आहे, तेव्हा तू फ्री असतेस, की आता मी काही जग म्हणजे मला स्वतःला असं खूप होतं, की मी माझ्या आई-वडिलांशी एकदा बोलले, की आता मी जग जिंकू शकते हा कॉन्फिडन्स येतो आतून. बरोबर. सो ती सिक्युअर अटॅचमेंट तयार करण्याकडे जर आपण फोकस ठेवला, शिक्षकांनी पण, की त्याला खूप वेगळ्या पद्धतीने डील करायला लागेल आणि मग आपलं अटॅचमेंट जे त्याला एक सेफ्टी हेवन असं म्हणतात, की तिथून तुला असं छान उडता आलं पाहिजे आणि परत तुला जेव्हा गरज आहे तुझ्या इमोशनल नीड्स पूर्ण करायच्या आहेत किंवा जिथं तुला आता शांत व्हायची गरज आहे, तेव्हा परत त्यांच्यापर्यंत तुम्हाला आत येता आलं पाहिजे. जर ही अटॅचमेंट एवढी छान बनली, तर मूल कुठूनही कुठेही छान कॉन्फिडेंटली वावरू शकतं. बरोबर. सो मे बी तिथे आपण काम करू शकतो. येस. तू अशा कोणत्या ट्रिक्स सांगशील ज्या नवीन पेरेंट्सनी ज्यांना आता म्हणजे 1 वर्षाचा मुलगा आहे, मुलगी आहे आणि त्यांना त्यांच्यासोबत छान कनेक्शन बिल्ड करायचं आहे हं. आणि शाळेला जाईपर्यंत ते आपल्या म्हणजे पॅरेंट्ससोबत जास्त वेळ स्पेंड करत असतात आणि एकदा शाळा सुरू झाली, फर्स्ट स्टँडर्डपासून एकदा त्यांचं स्कूल रुटीन सुरू झालं, की फारसा वेळ ते घरात नसतात. तर या मधल्या पिरियडमध्ये कसा छान बॉन्ड क्रिएट करता येईल पॅरेंट्सचा हं. आणि मुलांचा? हो. जसं मी मगाशी म्हटलं, की रोज एकतर त्यांच्यासोबत बसणं, काहीही न करता बसणं, हे खूप गरजेचं आहे. आणि तिथे कुठल्याही प्रकारचं रिझनिंग नकोय, एनालिसिस नकोय, इन्स्ट्रक्शन्स नकोयत, जजमेंट नकोय. असं कन्व्हर्सेशन, की जिथे तुम्हाला बसून न्यूट्रल शांतपणे बसता येतंय. मे बी ते मूल बोलतंय, न जज करता त्याला ऐकून घेणं. सो मध्ये माझ्याकडे मला ह्या प्रश्नावर इंटरेस्टिंग गोष्ट आठवली. एक पेरेंट आले होते आणि आमचं अगेन म्हटलं तसं एक सोबत सेशन होतं मूल आणि पालक. तर ते मूल युद्ध, वॉर खेळायला लागलं आणि आईला म्हटलं, "तू माझी दुश्मन आहेस. आता मी तुला गोळी घालून मारणार आहे." बरं. ओके. आणि त्यांचा खेळ सुरू झाल्यावर आई घाबरली. ओके. आईनं थांबवलं तिथं. आणि आई म्हणली, "हे काय? मी तुझी आई आहे. तू असं कसं केलंस? गोळी मारतोयस. तुला काही आहे का?" वगैरे ते सगळं तिथे सुरू झालं. मग मी त्यांना 2 मिनिटं शांत करून दुसऱ्या रूममध्ये घेऊन आले. त्यांना म्हणलं, "आपण आज इथे थांबूया. फक्त मला तुमच्याशी एकदा बोलायचंय." सो जेव्हा त्या नेक्स्ट टाईम आल्या, तेव्हा त्या शांत झालेल्या. तेव्हा त्यांच्याशी मी बोलले, की "हा खेळ आहे, की तिथे तुम्ही आई नाही आहात. तिथे तुम्ही त्याचे दुश्मनच आहात. हं. जा ना त्या रोलमध्ये." त्याला ती गरज आहे. मे बी त्याला तो काहीतरी त्याच्या डोक्यात काम चालू आहे त्या गोष्टीवर, हं. की ज्याच्यावर तो त्याच्या लेव्हलवर सोल्युशन शोधतोय. मे बी तो युद्ध खेळून काहीतरी त्याच्या डोक्यातली गणितं तो सॉल्व्ह करतोय. मे बी त्याला कुठेतरी पॉवर कंट्रोल हवा आहे, जो त्याला हं. घरी मिळत नाहीये. हं. तर त्याला त्या क्षणापुरता देऊयात ना. काय बिघडलं मी दुश्मन झाले तर? आणि ही खेळ हा असाच आहे, की जिथे तुम्ही पूर्ण त्या रोलमध्ये तुम्हाला मुलांसोबत घुसता आलं पाहिजे. बरोबर. सो मी कायम मुलांबरोबर पण खेळताना जर त्यांनी मला काहीतरी रोल असाइन केलाय, तर मी खूप कॉन्शियसली पाळते, की मी त्या रोलमध्ये आहे. मी त्यांच्याशी कम्युनिकेट पण अशीच करते, की मी त्यांनी सांगितलेला रोल फॉलो करते. सो ते मुलांना पण खूप आवडतं, की मला छान सगळं कंट्रोल करायला मिळतंय. कारण त्यांना इतर वेळी मिळत नसतं. बरोबर. सो अशा काही रिच्युअल्स त्यांनी घरी जर सुरू केल्या, की खेळणं, मग ते मनसोक्त खेळणं. मग त्याच्या नजरेतनं ती गोष्ट खूप वेगळी मोठी आहे त्या मुलाच्या नजरेतनं. त्या नजरेतनंच आपल्याला बघता येतीये का ती गोष्ट? हं. एखादी मुलगी बाहुली घेऊन बसलीये. तिच्यासाठी त्या बाहुलीला जेवायला घालणं आत्ता खूप महत्वाचं आहे. त्यावेळी तिला सांगणं, "ये इकडं हे कर." तिला घालू देत ना खायला. तिच्यासाठी आत्ता तो क्षण खूप महत्वाचा आहे. तर तुम्ही पण जा ना तिला सांगा, पोटावरनं हात फिरव, तिला विचार तिचं हं. पोट भरलंय का? सो घुसा ना त्या रोलमध्ये आणि त्यातनं आपल्याला पण मजा यायला लागते. सो बरोबर. अशा काही गोष्टी मे बी कनेक्शनसाठी करू शकतो. खूप आहेत. मे बी आपण एकदा बोलू त्याच्यावर. येस, येस. नक्की, नक्की. आणि येस. खूप चांगल्या पद्धतीने जर तुम्ही त्यांना जर एक स्पेस दिली, एक स्कोप दिला, तर छान डेव्हलप पण होऊ शकतात आणि त्यांची क्रिएटिव्हिटी पण ते तिथे लावू शकतात. करेक्ट. आणि त्याचबरोबर आता आपण बघतो, की
जसं मी सांगितलं, की मानसिक आजार हा फार मोठा आजार आहे, अशा पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. पण मग त्याच्यामध्ये सोसायटी काय म्हणेल आणि मग आपण कुठेतरी थेरपिस्टकडे गेलो, तर ते कोणाला सांगतील का? तर हं, हा सुद्धा एक मोठा मुद्दा प्रत्येक पालकांच्या डोक्यात असतो. प्रत्येक करेक्ट. अडल्टच्या डोक्यात असतो हा मुद्दा. तर यावर तुम्ही ॲज अ थेरपिस्ट कसं काम करता? एखादा पेशंट तुमच्याकडे आला, तर त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन जी आहे ती सिक्रेट ठेवणं असेल किंवा हं. कुणालाही न त्याबद्दल चर्चा करणं असेल, त्यांच्या हिस्ट्रीबद्दल, पूर्ण त्यांच्या सगळ्या गोष्टींबद्दल आणि त्याचबरोबर प्ले थेरपीवर लोकांनी कशा पद्धतीनं विश्वास याच्यातून जनरेट होऊ शकतो, यावर आपण काय करू शकतो? ओके. सो मी एक इंटरेस्टिंग केस पण नंतर सांगीन. त्याच्यात ह्या सगळ्याच गोष्टी कव्हर होतील, की जेव्हा आपल्या भारतामध्ये एकत्र कुटुंब आणि खूप माणसं इन्व्हॉल्वड असतात. तर तू जसं म्हणालीस तसं कॉन्फिडेन्शियालिटी, ती गुपित ठेवणं इन्फॉर्मेशन हे खूप चॅलेंजिंग राहतं. तर ते कसं करायचं तर एकदा ती चेन रिएक्शन आहे, की कुठलातरी एक सेफ चेंज एजंट शोधणं गरजेचं आहे. हं, म्हणजे मे बी ती माझी पद्धत आहे, की मी काय करते, की ह्या फॅमिलीमध्ये आता ठीक आहे, प्ले रूममध्ये चेंज होतो. प्ले रूममध्ये बऱ्याच गोष्टी घडतात आमच्या थेरपी रूममध्ये. आई-वडिलांबरोबर आम्ही बोलतो. पण बऱ्याचदा असं लक्षात येतं, की जेव्हा आई-वडील घरी जातात, तेव्हा ती कुठेतरी एक बॅरियर येतं किंवा ब्लॉक येतो. हं, तो चेंज घरी न्यायला. सो तेव्हा आम्ही एक सेफ चेंज एजंट हुडकतो, की जो काहीतरी बदल घडवून आणू शकेल. हं, मग आपल्या आईशी बोलणं असेल, की हे अशा पद्धतीनं करायचंय हं. मग हे अशा सो ती चेन रिएक्शनच घडवून आणि ही टाईम कन्झ्युमिंग प्रोसेस आहे. पण मे बी अजून तो आपल्या समाजामध्ये टाबू आहे म्हणून आपल्याला जास्ती एफर्ट्स टाकायला लागतायत. पण आय एम शुअर, की थोड्याच दिवसात हे चित्र नक्कीच पालटलेलं असेल, की हळू लोकांनाच जाणवायला लागेल, की "अरे छान आहे की. तू जातोयस, मदत घेतोयस, मस्त आहे." हं, सो हे गोल अचीव्ह करणं हे पण आता आपलंच काम आहे मे बी, पण ते होईल. ती चेन रिएक्शन आहे. सो मध्ये माझ्याकडे एक मुलगा आला होता 5वीत ला. त्याची आई त्याला घेऊन आली आणि त्याचं मेन चीफ कंप्लेंट आम्ही ज्याला म्हणतो आमच्या क्लिनिकल टर्ममध्ये, तर त्याची चीफ कंप्लेंट होती की स्कूल रिफ्युजल. तो हं, शाळेला जायला नाही म्हणत होता. हं, हं. सो मग माझी त्याच्याबरोबर सेशन सुरू झाली. तर सेशनमध्ये तो खूप शाळेबद्दल चांगलं म्हणजे मला असं वाटलं, की बाबा शाळेत काय घडतंय का? म्हणून तो नाही म्हणतोय का? वगैरे, वगैरे. मग मी ते एक्सप्लोर करायला सुरुवात केली. पण तो खूप त्याला खूप मज्जा यायची शाळेत. त्याचे चांगले मित्र-मैत्रिणी होते. त्याच्या काही शिक्षिका खूप जवळच्या, आवडीच्या होत्या. त्याला शाळेत जायला आवडायचं. पण व्हायचं काय, जेव्हा तो घरातनं बाहेर पडायचा, त्याची स्कूल बस यायची. स्कूल बस आली, की तो घालमेल त्याची सुरू व्हायची. मग नाही जायचं शाळेत. पोटात दुखतंय, डोकं दुखतंय, नेहमीचं स्कूल रिफ्युजलची जी काही लक्षणं आहेत, हं, ते सगळं तो दाखवायचा. हं, मग ते एक्सप्लोर करताना एक म्हणजे मला ॲक्चुअली ती केस माझ्यासाठी खूप आय ओपनिंग होती आणि तिनेच मला अशा बऱ्याच गोष्टींचा अभ्यास करायला भाग पाडलं. तर आई त्याची यायची, तर मी त्याच्या आईशी बोलायला लागले, की तुमचं घरातलं वातावरण कसं आहे वगैरे, वगैरे, वगैरे. तर तेव्हा मला एक रिअलाईज झालं, की टिपिकल इंडियन फॅमिली होती. म्हणजे जॉइंट फॅमिली, काका-काकू, आई-वडील, सासू-सासरे आणि त्यांचे आई-वडील हं, म्हणजे पणजी-पणजोबा पण त्या घरात होते. सो असे सगळे एकत्र राहायचे आणि आपल्याकडे पॅट्रिआर्कल सोसायटी असल्याने बऱ्याचदा आयांना व्हॉईस कमी असतो किंवा हं, डिसिजन मेकिंग हे अल्टिमेटली वडील किंवा आजोबा करतात. बऱ्याच फॅमिलीजमध्ये. आता ते बदलतंय, पण तरी आहे असं. हं, सो तो मुलगा ते बघायचा, हं, की माझ्या आईला कुठे टोकलं जातंय. माझ्या आईला कोणीतरी काहीतरी बोललं, की तिचा डिसिजन कन्सिडर केला जात नाहीये हं, किंवा तिला काहीतरी त्रास होतोय, तिचा स्ट्रेस आहे, ती कुठेतरी सफर होतीये. आणि हे मला जेवढं मी बोलायला लागले, तेवढं मला ते जाणवायला लागलं, की इथे कुठेतरी त्या मुलाने ते खूप मनावर घेतलंय, की मी आईला सोडून नाही जाऊ शकत शाळेत. हं, मी जर शाळेत गेलो, तर आईकडे कोण बघणार? सो एवढ्या बारीक लेव्हलला मुलांचा विचार चालू असतो. मग तेव्हा मला असं रिअलाईज झालं, की ओके, आता मग मला पेरेंट्स म्हणजे फॅमिलीला इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे. कारण तो चेंज फक्त मूल आणि आईच्यात झाला, तर अल्टिमेटली तो लार्जर एन्व्हायर्नमेंटमध्ये होणारच नाहीये ना, कारण ते दोघं तसेही त्यांना डिसिजन मेकिंगची पॉवर कमी आहे. बरोबर. मग माझ्या समोरचा टास्क असा होता, की आता आजी-आजोबा, पण त्यांच्या घरात टाबू, मेंटल हेल्थ, वेल हं, ते मदत घ्यायची. तर त्यांचं असं म्हणणं होतं, की "काही नाही, एक त्याला तू शिस्त लाव, 2 हां, धपाटे दे, होईल तो सरळ. काही नाही, जाईल शाळेत." वगैरे.
आणि विच इज ओके, म्हणजे मला त्यांना पण नाही दोष द्यायचा आहे, कारण हे असं आपण पण फेस केलंय. सो तसं त्यांचं वातावरण होतं घरातलं. मग मला आता त्यांना इन करायचं, तर माझ्यासमोर प्रश्न होता, की त्यांना आणायचं कसं प्ले रूम पर्यंत, की मला आजोबा हवेत, प्ले रूम मध्ये हवेत, मला कुठेतरी त्यांना इन्व्हॉल्व करायचंय. तर मग मला त्यांच्याशी अप्रोच करताना पण, की "आजोबा येता का तुमच्या नातवाबरोबर खेळायला?" तर पहिल्यांदा माझा त्यांचा जो फोन झाला तो असा खूप सीरियस, म्हणजे मी एकदम अशी हॅ, हॅ करत त्यांच्याशी बोलायला लागले आणि ते काय आहे वगैरे, वगैरे. मग मला घेऊन "आजोबा येता का? मला जरा त्या मुलासोबत तुम्ही हवा आहे सेशनमध्ये, जरा आपल्याला बोलायचंय त्याच्या रुटीन विषयी वगैरे." असं करून मी त्यांना बोलवलं. ते आले, बसले. मग मी त्यांना एक इन्स्ट्रक्शन दिली होती, की आता आपण फक्त तो मुलगा जे सांगतोय ना, तेच बघणार. हं. आपण कुठलीच इन्स्ट्रक्शन्स देणार नाहीये. ते जरा असे माझ्याकडे चिडूनच बघत होते. पण मी त्यांना सांगत होते, की आपण नाही, आपण तो जे बोलेल किंवा तो जे विचारेल तेवढंच आणि ऑब्झर्व्ह. आपण त्याचा खेळ ऑब्झर्व्ह करणार आहे. तर आम्ही असे तिघं बसलो. ते मूल खेळायला लागलं आणि तो ना भिंत बांधायला लागला. खूप खूप भिंती अशा त्यांनी ब्लॉक्स तयार केले आणि खूप त्याने अशा उंच-उंच काही, उंच काही अशा. आणि मग त्या आजोबांनी जरा असं विचारलंच, की "काय आहे हे वगैरे?" मग मी जरा त्यांच्याकडे बघितल्यावर मग ते जरा परत शांत झाले. मग त्या मुलाने सांगितलं, की "मी वॉल बांधतोय." मग मी त्याच्याशी बोलत होते, की "ओह! वॉल आहे का? अच्छा." सो मग तेव्हा आजोबा म्हणाले, की "का बांधतोयस तू वॉल?" मग त्या आजोबांनी त्याला विचारलं, की "तुला कोणी नकोय का वॉलच्या आत यायला?" तर तो म्हणाला, "नकोय." आणि मग तो सांगायला लागला, की "मला घरी पण नकोय आणि मला घरी पण असं हवंय, की जिथं माझ्या आजूबाजूला वॉल आहे." सो ती एक गोष्ट त्या लिटरली आजोबांच्या डोळ्यात 5 मिनिटानंतर पाणी होतं. त्यांना रिअलाईज झालं, की ते मूल काहीतरी मला सांगायचा प्रयत्न करतंय, की त्याला घरी काहीतरी ओव्हरवेल्मिंग होतंय. खूप लोकं अंगावर येतायत, खूप गोष्टी चालल्यात आणि आत्ता मला रिअलाईज झालं, की तो तो वॉल का बांधतोय? आणि माझं गोल तिथेच अचीव्ह झालं, की मला कळलं, की हां, झालं. आता आजोबा मला मदत करणार हे मला माहिती होतं. सो अशा गोष्टी प्ले थेरपीमुळे खूप सोप्या होतात, की लोकांना कनेक्ट होता येतं. कुठेही थ्रेटनिंग नाहीये, कोणावरही अटॅक नाहीये, कोणावरही ब्लेम नाहीये. जस्ट एक सिंपल जे घडतंय ते मुलानं ते दाखवलं आणि त्या आजोबांना कळलं. सो मग त्याच्यानंतर आम्ही रिच्युअल ठरवली, की आता आईच डिसिजन घेईल हां. त्या मुलाच्या रिलेटेड तुम्ही फक्त. मग मी आजोबांना सांगितलं, की तुम्ही सपोर्ट करा मात्र. मग त्यांना असं वाटू नये, की मी त्यांच्याकडचा अधिकार काढून घेतला वगैरे. त्यांना म्हटलं, "तुमचाच अधिकार आहे. फक्त तुम्ही हे सुपरव्हिजन करा, की सगळे आपलं-आपलं रोल करतायत ना." आई. मग आम्ही त्याला सांगितलं, "रोज आई मुलाला बाय म्हणेल. तिला तुम्ही दोघांना वेळ द्या." मग ते आजोबा सगळं फॉलो करत होते. सो ही एक केस मला पूर्ण फॅमिली सिस्टम्स आपली इंडियन जॉइंट फॅमिली, पूर्वापार चालत आलेलं ह्या सगळ्या गोष्टीवर मग नंतर माझा अभ्यास सुरू झाला. आणि मग मी आता हळू-हळू याकडे चाललीये, की ह्या फॅमिलीजना इन करताना काय-काय करता येईल? कुठल्या-कुठल्या गोष्टींनी त्यांना खूप छान शांतपणे एम्पॅथेटिकली आत घेता येईल त्या प्रोसेसमध्ये. जसं तू मगाशी म्हणालीस, की ही चेन रिएक्शन आहे. असाच हळू तो टाबू आपल्याला दूर केला पाहिजे. देशांमध्ये जर बघितलं तर तिथे म्हणजे स्कूल्समधून सांगितलं जातं. एखाद्या गोष्टीचं बिहेवियर जर त्या शिक्षकांच्या लक्षात आलं, तर ते सांगतात, की "तू काउन्सिलिंग करून घे." आणि ते तिथं अगदी खूप इझिली ह्या हं. गोष्टी एक्सेप्ट करून कॅज्युअली. त्यावर काम केलं जातं. पण आपल्या इथं अजून त्या गोष्टी थोड्याशा कमी प्रमाणात दिसून येतात हं. आणि कुठेतरी त्यामुळेच एक रिव्हेंज घेणं असेल, एखाद्या गोष्टीचा मनात राग ठेवणं असेल, एखाद्या गोष्टीचा जास्तीत जास्त विचार करणं असेल, त्यामुळं डिप्रेशन सारख्या गोष्टी आपल्याला आज बघायला मिळतात. आणि लहान मुलांमध्ये सुद्धा मी बऱ्याचदा असं ऐकलेलं आहे, की 2री-तिसरीचं मूल आहे आणि खूप अभ्यास केलेला आणि 90% मिळाले नाहीत, 80% मिळाले नाहीत किंवा एखाद्या पर्टिक्युलर एक्झाममध्ये चांगले पर्सेंटाइल मिळाले नाहीत म्हणून मुलं डिप्रेशनमध्ये जातात. त्यांना तू काय सांगशील? मला असं वाटतं रिलेशनशिपवर खूप काम होणं गरजेचं आहे. हं. मुलाला सेफ वाटणं ॲट एनी कॉस्ट. म्हणजे त्या मुलाकडनं काहीही होऊ दे. पण माझं घर, माझ्या काही ज्या रिलेशनशिप आहेत ठरलेल्या, तिथे मी सेफ आहे. हं. आणि तिथे मला सगळ्या गोष्टी जसं आपण कन्फेशन्स म्हणतो ना, की तिथे जाऊन मला कॅथार्सिस म्हणजे माझं सगळं एक्सप्रेस करणं असेल, सगळं बडा-बडा बोलून मी ते सगळं काढतोय आणि समोरचा त्याचप्रमाणे ते समजून घेतोय. त्याचा काही ड्रामा न करता. तर ते सेफ्टीवाला रिलेशनशिप्स तयार करणं, हे खूप म्हणजे टीनेजर्स माझ्याकडे जे येतात त्यांना पण मी ते सांगते, की ब्युटिफुल फ्रेंडशिप्स आपल्या आजूबाजूला तयार करणं हे पण आपलं कर्तव्य आहे. बरोबर.
की ती माणसं तुम्ही हुडका, तुम्ही त्यांच्याशी कनेक्शन बिल्ड करायचा प्रयत्न करा. तुम्ही पहिले तेवढे स्वतःवर काम करा, की मी कसा वागतो, मी कुठल्या गोष्टीला कसा रिएक्ट करतो, माझ्याकडनं नॅचरली असा रिस्पॉन्स येतोय का? मग मी नेक्स्ट टाईम हा बदलून बघतो. मी ह्या प्रकारे रिएक्ट करून बघतो. मग त्याला वाईट वाटत नाहीये का? सो अशा पद्धतीनं थोडा एनालिसिस आपला पण झाला पाहिजे, जेव्हा मुलं थोडी मोठी आहेत. बरोबर. 15-16 वर्षानंतर. आणि त्याच्या आधी मग पेरेंट्सकडनंच त्याच्या आधीच्या वयोगटासाठी मग ती सेफ्टी, सिक्युरिटी मी म्हणलं तसं त्या रिलेशनशिपमध्ये असणं खूप गरजेचं आहे. येस. आणि आता आपण शेवटच्या भागात येतो या पॉडकास्टच्या. तर येस. तू सगळ्या पॅरेंट्सना छान असा मेसेज काय देशील? मला एक छान फिल्म सजेस्ट करायची आहे. अ ब्युटिफुल डे इन द नेबरहूड नावाची टॉम हँक्सचा एक सुंदर पिक्चर आहे. मी असं सजेस्ट करीन, की तो सगळ्या पेरेंटनी बघावा. हं. की कंपॅशन एका अ, आपल्या कुठल्याही माणसाप्रती जे आपण एक प्रेम, एम्पॅथी, वॉर्म्थ दाखवतो, ती दाखवणं का गरजेचं आहे? ह्यातून समोरचा माणूस कुठले-कुठले आपली-आपली बॅटल्स, आपली-आपली युद्ध त्याची चालू आहेत. पण त्याच्यात हं. आपलं एक कंपॅशनेट हँड किंवा कंपॅशनेट रिलेशन त्याच्याबरोबर असणं किती गरजेचं आहे. हं. सो हे जर त्यांनी बघितलं तर त्यांनाही लक्षात येईल, की ह्या रोजच्या रिच्युअल्स का करणं गरजेचं आहे, की बरोबर. मुलांसोबत 5 मिनिटं घालवणं. आणि मला वाटतं, की त्यांनी मज्जा करावी, की खूप सीरियस न होता हॅव फन विथ चिल्ड्रन. मुलांना पण कळू दे, की मजा करायची असते आयुष्यात. असं काही नाही, की खूप सीरियस. सो माझं म्हणणं आहे, की मज्जा करूया आपण सगळे. आणि अशा पद्धतीने जर काम केलं तर छान त्यांचं कनेक्शन डेव्हलप होईल हो, आणि मुलं बोलायला लागतील मेन म्हणजे. करेक्ट. आणि त्यामुळं कदाचित सगळ्या गोष्टी जे प्रश्न आता आपल्याला दिसतात समोर, ते सुद्धा छान ईझी पद्धतीनं प्लेफुलनेसनं ते करेक्ट. गोष्टी क्लिअर होतील. येस. आणि ह्या प्ले थेरपीची खरंच खूप छान गंमत आहे. आपण शाळेत असताना खरं तर बऱ्याच खेळांसोबत खेळत होतो शाळेमध्ये. आणि जसं तू सांगितलंस, की ते सँडवालं. आपण लहान असताना असंच घराच्या बाहेरच्या बाजूला कुठे माती असेल तर आपण खेळायचो. पण करेक्ट. आता शाळांमध्ये एक सेशन्स ठेवले जातात, की मुलांना माती आणून दिली जाते आणि सांगितलं जातं, की तुम्ही मातीत खेळा. करेक्ट. म्हणजे आपणच कुठेतरी त्यांच्यामध्ये, की मातीत जाऊ नको, आजारी पडशील, हं. पोटात किडे होतील असं लहान मुलांना सांगितलं जातं. पण कदाचित त्या गोष्टी खरंच गरजेच्या होत्या त्यांना, आहेत त्यांना क्रिएटिव्हिटीसाठी असेल, त्यांच्या स्पेससाठी असेल. पण तसं जर मुलांसोबत छान काम केलं तर तुझे जे गोल्स आहेत, मुलांसोबत खरंय. छान कम्युनिकेशन बिल्ड करण्याचं, ते सुद्धा अचीव्ह होतील. येस. साध्या सराच्या स्टुडिओमध्ये तू आलीस. इतक्या छान पद्धतीनं कशा पद्धतीनं मुलांसोबत वागलं पाहिजे, काम केलं पाहिजे, प्ले थेरपी म्हणजे काय, या छान-छान गोष्टींबद्दल गप्पा मारल्यास. त्याबद्दल खूप-खूप धन्यवाद. थँक यू सो मच आकांक्षा. थँक यू सो मच सागर सरची सगळी टीम आणि मला इथे बोलवल्याबद्दल आय एम सो ग्रेटफुल. थँक यू सो मच. येस. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासोबत छान असं नातं जर बिल्ड केलं, छान असा वेळ त्यांच्यासोबत स्पेंड केला, तर नक्कीच मुलांना सुद्धा एक कॉन्फिडन्स बिल्ड होईल. त्यांच्या पर्सनॅलिटीमध्ये छान डेव्हलपमेंट होईल आणि छान ग्रोथसुद्धा व्हायला त्यांची मदत होईल. त्याचबरोबर हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा, जेणेकरून प्रत्येक पालकांपर्यंत या गोष्टी आपण पोहोचू शकतो चांगल्या पद्धतीने आणि छान असं नातं आपण त्यांच्यासोबत बिल्ड करू शकतो. अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.